अंबारी मसाले, मसाला म्हटला की घरोघरी अंबारी. नाराज एकनाथ खडसेंनी दिल्लीत घेतली गडकरींची भेट. भाजपमधल्या राजकीय चर्चांना आला वेग. लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात घसरण. कांद्याचे दर 1500 रुपयापर्यंत पडले. कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांची याचिका ऐकायला मुंबई हायकोर्टाचा नकार. दुसऱ्या खंडपीठापुढे जाण्याचे आदेश. अमेरिकेचं H-1B व्हिसा धोरण बदलणार. लॉटरी न काढता गुणवत्तेवर भर. डोनाल्ड ट्रम्प यांची महत्त्वपूर्ण घोषणा. आणि तब्बल 152 वर्षांनंतर आज संध्याकाळी दिसणार दुर्बिणीशिवाय खग्रास चंद्रग्रहण. सुपर मून आणि ब्ल्यू मून असा त्रिवेणी संगम पाहण्याची संधी. आणि अत्याधुनिक पाणबुडी INS करंजचं जलावतरण. अत्याधुनिक यंत्रणेमुळे शत्रूच्या तळांबाबत गुप्त माहिती मिळवणं शक्य. नमस्कार, बेधडकपणे आपलं स्वागत प्रेक्षको. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, शेतकऱ्यांपासून उद्योजकांपर्यंत सर्वांनाच वर्षातल्या या दिवसाची मोठी उत्सुकता असते. या दिवशी आपल्या पदरात नेमकं काय पडणार आहे किंवा आपल्याला अधिक काय द्यावं लागणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. आणि तो दिवस म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पाचा. अरुण जेटली केंद्रीय अर्थमंत्री उद्या आपला अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्यात कुणाला काय मिळेल हे उद्या कळेलच. पण त्यापूर्वी सोमवारी देशाचा आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आला. आर्थिक पाहणी अहवालात आर्थिक, सामाजिक, राजकीय धोरणांचं प्रतिबिंब असतं. यात अर्थव्यवस्थेची सध्याची वास्तवता आपल्या समोर येते. सरकारचा प्राधान्यक्रम कळतो. वातावरणातल्या संधी आणि धोक्यांचा वेध घेता येतो. याच सर्वेक्षणात भारतीय अर्थव्यवस्था तब्बल 7 ते 7.5 इतक्या तुफान वेगानं घोडदौड करेल असे संकेत देण्यात आले. त्यासोबत वाढती आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या दरांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. अर्थात त्यामागे महागाई वाढणार, त्यामुळे हे तर अगदी उघडच आहे. शिक्षण, रोजगार निर्मिती आणि शेती हाच प्राधान्यक्रम या सर्वेक्षणातून पुढे आलेला आहे. त्याच वेळेला ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची अस्वस्थता, शेतीमालाला हमीभाव नसणं ही मोठी डोकेदुखी आहे हे देखील समोर येते. शेतीत उत्पादन तर वाढलं, पण मालाला हमीभाव नाही, त्यात उत्पादन खर्च वाढतोय. या सगळ्याचा उल्लेख या सर्वेक्षणात टू ॲग्रिकल्चर्स इन इंडिया असा करण्यात आला आहे. उत्तरेत सिंचनाखालचा डाळी पिकवणारा प्रदेश, तर मध्य, दक्षिण आणि पश्चिम भारतात पावसावर प्रामुख्याने अवलंबून असणारी शेती, हे सगळं गणित कसं सोडणार, याकडे संधी म्हणून पाहणार की आपत्ती म्हणून. भात शेतीत हेक्टरला जेमतेम 2400 रुपये आणि गव्हाच्या शेतीत 2600 रुपये महिना उत्पन्न मिळतं. आणि शेतमजुराला 280 रुपयापेक्षा सुद्धा कमी मानधन मिळतं. तर महिलांना जेमतेम 180 रुपये दररोज मिळतात. त्यांचा कौशल्य विकास आपण कसा साधणार हा खरा सवाल आहे. त्याचबरोबर दर महिन्याला 10 लाख तरुण रोजगार क्षेत्रात येत आहेत. त्यांना काय रोजगार देणार, त्यांचा कौशल्य वृद्धी कशी करणार, हे आव्हान कसं पेलणार. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनांच्या 2017च्या रिपोर्टनुसार 2 कोटी तरुणांना आज भारतात रोजगार नाही. संघटित क्षेत्रातला रोजगार एकूण रोजगाराच्या केवळ 10% आहे. आणि तब्बल 60 कोटी लोक असंघटित क्षेत्रात काम करत आहेत. या कामगारांना कोणत्याही प्रकारची सामाजिक सुरक्षा नाही. त्यात संगणकीकरण, यांत्रिकीकरण याच्यामुळे जवळपास 69% नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. ही सगळी आव्हानं कशी पेलली जाणार? स्टार्टअप इंडियाला खरोखरच चालना मिळणार का? 7 ते 7.5% आर्थिक विकासाचा दर म्हणजे सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातनं खरंच काय हो? कररचनेत बदल होणार म्हणजे नेमकं काय होऊ शकतं? GSTने दिलेल्या धक्क्यातून आपण आपली अर्थव्यवस्था खरोखरच बाहेर आणली का? विकास दरातले बदल पोषक की मारक? या देशाला ग्राहकाभिमुख अर्थव्यवस्थेकडून ज्ञानाभिमुख अर्थव्यवस्थेकडे कसं नेणार? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास बेधडक कार्यक्रमात अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला.
अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पाहूया या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट. येत्या आर्थिक वर्षात विकास दर 7 ते 7.5% राहील आणि भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहील असा आशावाद आर्थिक पाहणी अहवालात सरकारनं व्यक्त केलाय. त्याचवेळी कच्च्या तेलाच्या वाढत्या दरांमुळे महागाई भडकण्याची शक्यता आहे या वास्तवावरही बोट ठेवण्यात आलंय. आर्थिक पाहणी अहवालातले काही निष्कर्ष असे आहेत. जीएसटीमुळे अप्रत्यक्ष करदात्यांच्या नोंदणीत 50% वाढ झाली आहे. जीएसटी नोंदणी धारकांची संख्या 98 लाख इतकी झाली आहे. कर प्रणालीपेक्षा 3.4% त्यात वाढ आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडूत जीएसटी मध्ये सर्वाधिक नोंदणीधारकांची संख्या आहे. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 3.2% राहील. आर्थिक विकासासाठी बचत खात्यातल्या वाढीपेक्षा गुंतवणूक वाढवण्याची जास्त गरज आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणाचा निर्यातीतला वाटा 70% इतका आहे. चालू आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राचा विकास केवळ 2.1% राहील. पुरुषांनी शहरांकडे स्थलांतर केल्यानं शेतीमध्ये महिलांची संख्या वाढलेली असेल. कापड उद्योगाला मदतीचं पॅकेज दिल्यानं तयार कपड्यांची निर्यात वाढलेली आहे. मुलगाच हवा हा भारतीयांचा अट्टहास देखील या पाहणी अहवालातून समोर आलाय. भारतानं ज्ञानाचा ठोक उत्पादक व्हायला हवं, ठोक ग्राहक नाही हा निष्कर्षही याच पाहणी अहवालात आहे. उद्याचा अर्थसंकल्प हा निवडणुकीच्या तोंडावरचा पूर्ण अर्थसंकल्प असल्यानं त्याकडे सगळ्या देशाचं लक्ष आहे. एकीकडे तेलाच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था काबूत ठेवण्याचं आव्हान, तर दुसरीकडे करदाते, महिला, विद्यार्थी, तरुण, शेतकरी, उद्योजक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या अपेक्षा याचा समतोल अरुण जेटली कसा ठेवतात हे उद्या कळेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला या विषयावरचा हा रिपोर्ट पण पाहिला तर त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले. गेले जवळपास 30 वर्षाहून अधिक वर्ष बजेटवर सातत्यानं गुणवत्तावान अशी भाषणं देणारे ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक. चंद्रशेखर टिळक, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत नामवंत चार्टर्ड अकाउंटंट, सनदी लेखापाल प्रवीण देशपांडे स्टुडिओमध्ये आज माझ्यासोबत उपलब्ध आहेत. अर्थविश्लेषक अजित अभ्यंकर पुण्याहून या कार्यक्रमात सहभागी आहेत. अजित अभ्यंकरजी स्वागत. भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी हे देखील आहेत आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत. या सगळ्यांना घेऊन आज आपण चर्चा करणार आहोत, ती म्हणजे अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला. सुरुवात अर्थात चंद्रशेखर टिळक आपल्यापासून करूया. चंद्रशेखर टिळक, 7 ते 7.5% हा आर्थिक विकासाचा दर असेल असं सांगण्यात आलेलं आहे. जर मागच्या 5 वर्षांची आकडेवारी आपण पाहिली तर 2014 नंतर पहिल्यांदाच हा आकडा आपण गाठू. 2014-15 नंतर 15-16ला 8% दर होता, परंतु त्याच्यानंतर हा दर आपल्याला कधी गाठता आलेला नाही. यावर्षी तर हा दर जवळपास 6.5% खाली आलेला आहे. त्याचं मूळतः कारण काय आणि 7.5%चा दर म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून काय? मुळामध्ये 7 ते 7.5% दर गाठता येईल असा एक अंदाज आहे. त्यामुळे अंदाज ही वस्तुस्थिती आहे असं समजून जरी विश्लेषण करायचं ठरलं तरी 2 गोष्टी गेल्या काही महिन्यांमध्ये हा विकासाचा दर कमी असण्याच्या असू शकतात. एक म्हणजे मुळातच निश्चलनीकरण किंवा डिमॉनिटायझेशनचा काही स्वरूपात झालेला परिणाम आणि जीएसटीच्या सुरुवातीच्या अंमलबजावणीमध्ये आलेल्या काही अडचणी किंवा तांत्रिक तरतुदी हा त्याचं एक महत्त्वाचं कारण असू शकतं. जसजसं याबाबतच्या त्रुटी कमी होत जातील तसतसा हा विकासाचा दर वाढेल याचा अंदाज पहिल्यापासूनच सरकारी पातळीवरती आणि अभ्यासकांच्या पातळीवरतीही व्यक्त केला जात होता. आणि मुळातच एखाद्या 6.5% वरून 7.5% देशाच्या वाढीचा दर जाणं हे केवळ याचं सरसकट विवेचन करता येणं केवळ अशक्य आहे. कारण मुळातच हा दर कोणत्या क्षेत्रामुळे जास्त ट्रिगर होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण आत्ताच जी आपण मगाशी क्लिप पाहिली त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की आपल्या कृषी क्षेत्राचा दर हा जमतेम 2.1% वाढतोय आणि आज मितीलाही उत्पन्नाच्या आधारावरती जरी भारतीय अर्थव्यवस्था कृषीप्रधान नसली तरी रोजगाराच्या आधारावरती ती बहुतांश प्रमाणावरती कृषीप्रधानच आहे.
त्यामुळे जोपर्यंत हा दर प्रामुख्यानं निदान 4-4.5% म्हणजे आत्ताच्यापेक्षा दुपटीने होत नाही, तोपर्यंत एकूण वाढीचा दर केवळ 6.5 वरनं 7.5 वर झाला म्हणून उद्या सकाळपासून तुमच्या माझ्या जीवनामध्ये फरक पडेल अशातला भाग नाही. हा पहिला भाग. कारण याचं कारण असं आहे की महागाईच्या दराची जी नानाविध कारणं असतात, त्याच्यात जसा तेलाचा उल्लेख मगाशी झाला, त्याच्या बरोबरीने अन्नधान्याचं उत्पादन, त्याचं वितरण आणि ज्या मालानी अक्षरशः शेवटच्या अंतिम ग्राहकाला तो माल उचलावा लागतो त्या मालाचे दर, याच्यावरती सामान्याचं जीवनमान अवलंबून असतं. कारण तुमचा विकास दर कोणत्याही वेगाने वाढला तरी त्या वेगाने ना नोकरदारांचं उत्पन्न वाढत ना त्या फ्रिक्वेन्सीने आमचं पगार वाढत. आणि मुळात आहे तो टॅक्स कापून गेल्यानंतर जिथे आम्हाला उत्पन्न मिळतं त्यावेळेला महागाईच्या दराशी आमचं नातं जास्त निगडीत असतं, त्यापेक्षा विकास दरापेक्षा आमचं जीवनमानाचं प्रमाण अत्यंत नगण्य. वाढणाऱ्या कच्च्या तेलाचे दर हे आमच्या महागाईच्या वाढीला कारणीभूत असणार आहेत, अशा प्रकारचं आता प्रतिपादन चंद्रशेखर टिळक यांनी केलं. आणि तशाच प्रकारची साधारणतः संकेत आर्थिक सर्वेक्षणाच्या पाहणीतनं मिळत आहेत. आपल्यासोबत अजित अभ्यंकर आहेत. अजित अभ्यंकर, एक प्रकारे वसुली ज्याला म्हणतो त्या वसुलीत झालेली घट, किंबहुना दुसऱ्या बाजूला तेलाचे वाढलेले भाव, GST यातून गाडा रुळावर येतोय अशा प्रकारची परिस्थिती, आणि डिमॉनिटायझेशन तर निश्चलनीकरणानंतर अर्थव्यवस्थेचा गाडं पुन्हा रुळावर येते नाही येते अशा प्रकारची परिस्थिती. त्याचबरोबर पहिल्यांदा आम्हाला आर्थिक विकासाचा दर 7.5% 3 वर्षापूर्वी तो होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर आर्थिक सर्वेक्षण अहवालातून या देशातलं बजेट बनवताना काय संकेत मिळत आहेत, काय आव्हानं आहेत, काय धोके आहेत, आणि त्याहीपेक्षा सुद्धा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काय संधी आपल्याला साधता येणार आहेत, काय सांगाल अजित अभ्यंकर? तुम्ही जो प्रश्न विचारलाय माझ्या मते तो अतिशय योग्य प्रश्न आहे की इकॉनॉमिक सर्वेची संपूर्ण चर्चा आपण काही छोट्या चर्चेत करू शकत नाही, पण याच्यामधून या अर्थसंकल्पाबद्दल काय संकेत मिळतात हे पाहिलं पाहिजे. हे अगदी अत्यंत योग्य विधान तुम्ही केलं आहे. मी तेवढ्यापुरतंच सीमित बोलतो की आता टिळक सर जे म्हणाले की आंतरराष्ट्रीय आणि इकॉनॉमिक सर्वेमध्ये पण ते मांडलेलं आहे की आंतरराष्ट्रीय तेलाचे दर आता वाढते राहतील आणि त्याच्यामुळे इन्फ्लेशनचा धोका त्याच्यामधून संभवतो. परंतु माझ्या एक लक्षात येत नाही की हे लिहिणं याच्यामध्येच एक सरळ सरळ दुटप्पीपणा आहे. जेव्हा की आत्ता आंतरराष्ट्रीय पातळीवर ते तेलाचे दर हे निम्म्यापेक्षा खाली आले, 1/3 आले, त्यावेळेला टॅक्स रेट्स आपण कमी केले नाहीत, म्हणजे टॅक्सचे रेट्स वाढवले, टॅक्स कॉम्पोनंट कमी केला नाही, त्याच्यामुळे फायनल रिटेल प्राइस ही ऑलमोस्ट जशी तशी राहिली. एक्झॅक्टली. म्हणजे आता सरकारचं इंडिकेशन काय पाहिजे की गेले 3 वर्ष आम्ही हा जो प्रीमियम खाल्ला, प्रचंड मोठ्या प्रमाणात टॅक्स आपण मागच्या गव्हर्नमेंटच्या तुलनेमध्ये लोकांच्या खिशातून अगदी भरभरून काढून घेतला. आता निदान आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर दर वाढले क्रूड तेलाचे तर थोडं सरकारने स्वतःच्या करामध्ये किंचितशी कपात केली तर त्याच्यामध्ये 3 वर्षात जे काय आपण भरभरून घेतलेलं आहे अवास्तव, त्याच्यातले एक छोटासा तुकडा तरी द्यायला हरकत नव्हती, एवढं म्हणायला हरकत नव्हती त्यांनी की बाबा असं केलं शक्यता म्हणून. तर तसं सरकारने करायला पाहिजे. माझी अशी अपेक्षा आहे की सरकारने GSTच्या बाहेर तर ठेवलेलंच आहे, परंतु त्याच्यावरचे जे एक्साईज आणि इम्पोर्ट हे जे ड्युटीज आहेत हे त्याच्यामध्ये त्यांनी कमी करून आम्ही काही झालं तरी आता हे रेट्स अमुक इतका पातळीवरती पर्यंत जोपर्यंत जात नाहीत, 120 पर्यंत जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत आत्ताचा पेट्रोल आणि डिझेलचा पेट्रोल पंपावरचा दर हा आम्ही वाढून देणार नाही असं सरकारने सांगितलं पाहिजे. आणि सरकारला सांगणं शक्य आहे हे माझी पहिली अपेक्षा आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या इकॉनॉमिक सर्वेचं आता प्राथमिक वाचन होऊ शकतं कारण ते मोठं डॉक्युमेंट आहे, परंतु सर्वसाधारणपणे वाचन केलं असं त्याच्यातनं जे काही दिसतं त्याच्यातला एक माझा पहिला मुद्दा जो चिंतनीय अत्यंत मुद्दा आहे की स्टॉक मार्केटवरती गेले काही दिवस अक्षरशः म्हणजे उत्सव चाललाय का काय नाच चाललाय मला माहिती नाही, 38,000पर्यंत आता हा सेन्सेक्स गेलेला आहे. स्टॉक मार्केटला अच्छे दिन आहेत, अच्छे दिन. याचा अर्थ काय नाही, आता आजचे दिन मला वाटत नाहीत, कारण त्यावेळेला जर तुम्ही या स्टॉक मार्केटचे या इकॉनॉमिक सर्वेमध्येच जे काही त्यांनी पान क्रमांक 29 वरती त्याची कारणं जी दिलेली आहेत की उदाहरणार्थ मी थोडंसं टेक्निकल बोलतो, मला वाटतं आपल्या श्रोत्यांना एवढं नक्की कळू शकेल आणि आपण तर त्यातले जाणकार आहात की आपला प्राइस अर्निंग रेशो जो आहे तो
तो आता 26 पर्यंत गेलेला आहे, की जो अमेरिकेच्या प्राइस अर्निंग रेशोशी त्याची तुलना होते. म्हणजे प्राइस त्या शेअरची आणि एका वर्षात त्याला मिळणारं अर्निंग याच्यातला रेशो, म्हणजे 26 पट आपण आज किंमत देतो एका तेवढ्या अर्निंगसाठी. आता असा जर प्रकार असेल तर भारत आणि अमेरिका यांच्या औद्योगिक अर्थव्यवस्थेची जर तुलना केली तर तिथं पण कुठेतरी काहीतरी साम्य दिसलं पाहिजे ना. ते सगळं उलटं दिसतंय. तिथं आपल्याला असं दिसतं, उदाहरणार्थ या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये लिहिलेलं मी आपल्याला वाचून दाखवतो की कॉर्पोरेट अर्निंग्स टू GDP हा जर रेशो तुम्ही काढलात तर अमेरिकेतला हा रेशो साधारणपणे 8-9% असेल, तर भारतातला तो 2-2.5% आहे. आता ते आकडे मला इथं बारीक अक्षरासमोर ते वाचत नाही, पण अमेरिकेच्या तुलनेमध्ये आपण 1/3 आहोत. पण असं असताना, आणि तो कमी होतोय, असं असताना प्राइस अर्निंग रेशो जर आपला वाढत 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 जाऊन आता 26 पर्यंत पोहोचला असेल गेल्या 1-2-3 वर्षात, म्हणजे गेल्या काही दिवसातली विशेषतः वाढतं 6 महिने, 6 तर याचा अर्थ काय झाला, तर याचा अर्थ असा झाला की ही जी वाढ आहे ही अत्यंत अनैसर्गिक आहे, अत्यंत, म्हणजे माझा शब्द वापरायचा झाला तर ती जुगारी स्वरूपाची आहे आणि त्याला वास्तवाचा आधार नाहीये. या फुगा आहे आणि या फुग्याचं जर आपण कौतुक करणार असू की आता फारच मोठे काय आजचे दिनचं, तर माझ्या मते ते चुकीचं आहे. आणि म्हणून याची वाढ का होते आहे याचा अतिशय सखोल अभ्यास आवश्यक आहे. आणि याचं इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये जे मापन दिलेलं आहे ते मापन मला अजिबात पटत नाही. त्यांनी असं सांगितलं की लोक पूर्वी सोन्यात पैसे गुंतवायचे, ते आता शेअर मार्केटमध्ये गुंतवायला लागले. म्युच्युअल फंड्स, त्यांनी सांगितले की आता म्युच्युअल फंड्सला फार मोठे चांगले दिवस आले. याचं कारण लोकांना ब्लॅक मनी वगैरे असं दुसऱ्या मार्गाने रिअल इस्टेटमध्ये वगैरे लोक पैसे टाकत नाहीत, आता स्टॉक मार्केटमध्ये. माझ्या मते असं नाहीये. ही देशाच्या एका जनविभागाकडे इतका अवास्तव प्रचंड पैसा झालेला आहे एक, आणि दुसऱ्या बाजूला गुंतवणुकीच्या हेल्दी गुंतवणूक ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ज्याला आपण ग्रीन पास्चर इन्व्हेस्टमेंट किंवा एक्सपान्शन ऑफ द एक्झिस्टिंग इंडस्ट्री, ज्याला मी प्रोडक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट म्हणतो, ती करण्याच्या ॲव्हेन्यूज उपलब्ध नाहीत. याचं कारण डिमांड कन्स्ट्रेंट आहे, बेसिकली विषमतेमुळे. त्यामुळे मग आपल्या भांडवलाला चटकन रिटर्न कुठे मिळतो, फास्ट रिटर्न, टाका स्टॉक मार्केटवरती पैसे. म्हणजेच एकीकडे हा पैसा येतोय. सो इट इज नॉट ए गुड साइन. म्हणजेच एकीकडे मागणी कमी होते आहे तर दुसरीकडे गुंतवणुकीचे मार्ग हे आता सोन्याकडून म्युच्युअल फंडाकडे किंवा शेअर मार्केटकडे आले. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. हा एक मोठा फुगा आणि तो फुगा फुटल्याशिवाय राहणार नाही. आपण जाऊया सचिन सावंत, म्हणजे एकदमच माधव भंडारी यांच्या समोर आपल्याला 4 ते 5 प्रश्न ठेवता येतील. सचिन सावंत, आज 3 मोठे आकडे माझ्यासमोर आहेत. आपल्या आर्थिक सर्वेक्षणानुसार आपल्या आर्थिक विकासाचा दर 7.5% असणार आहे. इंटरनॅशनल मॉनेटरी फंडाने हाच आकडा 7.4% दिलेला आहे, तर जागतिक बँकेने हाच आकडा 7.5% दिलेला आहे. आमचं शेअर मार्केट 35,000वर आहे आणि सोनं 32,000वर जाऊन पोहोचलेलं आहे. निर्यात आपल्याला काही ठिकाणी वाढताना दिसते आहे, तर इतर अनेक आव्हानं देखील आमच्या समोर असली तरी सुद्धा एकूणच आमच्या देशाकडे सकारात्मकरित्या पाहता येईल अशा स्वरूपाचा काही संकेत इकॉनॉमिक सर्व्हेमधून मिळतोय असं आपल्याला वाटतं का? हे सगळं खूप चिंताजनक आहे. 1% लोकांकडे 73% संपत्ती या देशामध्ये आहे. हे देखील ऑक्सफामचा अहवाल जणू काही डावोसच्या अधिवेशनाची एक प्रस्तावना म्हणून लिहिला गेला होता. काय सांगाल? नाही, इकॉनॉमिक सर्व्हेकडनं मला अपेक्षा होती की बऱ्यापैकी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे जी काही सत्य परिस्थिती आहे ती सांगितली जाईल, परंतु खऱ्या अर्थानं बऱ्याच अंशानं याच्यावरती एक जी आताची परिस्थिती आहे, आर्थिक स्थिती आहे देशाची, त्याच्यावरती पडदा टाकण्याचं किंवा त्याला एक चांगल्या पद्धतीनं रंगवून सांगण्याचा प्रयत्न याच्यात झालेला आहे. परंतु जे काही थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याकडे जे काही आकडे आलेले आहेत ते जर पाहिलं, त्याचं जर आपण विश्लेषण केलं तर या देशाची आर्थिक स्थिती काय आहे आणि एकंदरच या मोदी सरकारचं त्याच्याबद्दलचं काय परफॉर्मन्स राहिला आहे याच्याबाबत आपण निष्कर्षास पोहोचू शकू. आता आपण लक्षात घेतलं पाहिजे की जो 6.5% विकास दर आता सांगितलेला आहे इकॉनॉमिक सर्व्हेनं, गेल्या अधिवेशनामध्ये, आपल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प सांगताना अरुण जेटलीने सांगितलं होतं की जवळपास 7.5% विकास दर या देशाचा राहील.
1% या संपूर्ण जे टार्गेट अरुण जेटलीने ठरवलं होतं ते आपलं मिस झालेलं आहे याच्यातनं दिसून येईल. 1% म्हणजे जवळपास 1.5 लाख कोटी रुपये होतात एकंदर तुम्ही जीडीपीच्या अनुषंगानं पाहिलं तर. त्यामुळे गेल्या वेळेचं टार्गेट तर काही पूर्ण करता आलं नाही, परंतु आता जो आशावाद आहे त्याचा जर तुम्ही दुसरा एक अँगल बघितला तर 2014ला यांचं सरकार आल्यानंतर जवळपास त्यांनी संपूर्णपणे ही जी प्रक्रिया आहे जीडीपी मोजण्याची, जीडीपीचा विकास दर मोजण्याची ही प्रक्रिया बदलून टाकली, त्याचे पॅरामीटर्स बदलले आणि जवळपास 2 पॉईंटनं जीडीपीची वाढ आपल्याला दिसून आलेली आहे. युपीएच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये तत्कालीन पद्धतीनुसार 7.7% ऍव्हरेज ग्रोथ राहिलेला आहे. म्हणजे जर हा आताच्या 2014च्या नंतरच्या परिमाण जे काही या सरकारने घेतले त्याच्या अनुषंगानं हा ग्रोथ रेट आहे 9.7% जवळपास पोहोचू शकतो. परंतु आपण आशावादी राहू या संदर्भामध्ये आमची अपेक्षा आहे की एवढा तऱ्हेचा जो काही अपेक्षा ठेवलेली आहे तोवर तर जावा. परंतु मूलतः जे मुद्दे आले आहेत मगाशी आता चर्चेमध्ये देखील आले, या देशाचा सगळ्यात मोठा जो भाग असलेला जो कृषीचा विकास दर आहे, युपीएच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जर संपूर्णपणे ऍव्हरेज विकास दर बघितला तर आपला 4.3% विकास दर होता आणि या वर्षी 2.1% विकास दर, म्हणजे गेल्या वर्षी 4.9% होता तो आता 2.1% अर्ध्यापेक्षा खाली आलेला जरी आहे तरी ऍव्हरेज या 4 वर्षाचा विकास दर कृषीचा बघितला तो जवळपास 1.9% येतो. 2.4% फरक आहे 10 वर्षाच्या युपीएच्या कालावधीमधला आणि या 4 वर्षाच्या कृषी विकास दराच्या एनडीएच्या कालावधीमधला. यांनी 2022चं टार्गेट ठेवलंय की कृषी उत्पन्न हे दुप्पट होईल शेतकऱ्यांचं. याचा अर्थ 2022 पर्यंत कृषीचा विकास दर जर त्याला दुप्पट करायचा असेल तर जवळपास 12% कृषी विकास दर झाला पाहिजे तर ते उत्पन्न दुप्पट होऊ शकेल. 1.9% ऍव्हरेजनं तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही, सत्य परिस्थिती आहे. ज्यानंतर दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे की ज्या खऱ्या अर्थानं चिंतनीय आहेत की या संदर्भामध्ये इकॉनॉमिक सर्व्हेने सांगितलंय की ग्रॉस कॅपिटल फॉर्मेशन इन ऍग्रिकल्चर, ज्याच्यामध्ये गुंतवणूक जी निर्माण होते, कॅपिटल निर्माण होतं, तो गेल्या 2014-15ला 8.3% होता, तो आता जवळपास 7.8% उतरलाय. म्हणजे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट ही उतरली आहे असं इकॉनॉमिक सर्व्हे सांगतं. जर कृषी क्षेत्रामध्ये गुंतवणूक होणार नसेल नव्यानं जी अपेक्षित आहे की अधिकाधिक असली पाहिजे तर 2022ला जे काही दिवा स्वप्न दाखवत आहे दुपटी उत्पन्नाचं ते होऊ शकणार नाही. या कालावधीमध्ये जर तुम्ही बघितलात तर जो गव्हाचा हा आहे विक्री आहे, गव्हाची विक्री ओपन मार्केटमध्ये जी 68.7 टन होती 2012-13ला जवळपास आणि ती आता 45.7 पर्यंत आली आहे आणि या वर्षी 2017-18ला 5.7 टन आले. म्हणजे इतका जर त्या ठिकाणी फरक होत असेल तर या दृष्टिकोनातून पाहिलं तर संपूर्ण कृषी क्षेत्र हे उघड पडलेलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. एमएसपीचा जो काही एकंदर बघितला तो बुडबुडा दाखवला 50% नफ्याचा, तो काही झालेला दिसत नाही. यामध्ये जॉबलेस ग्रोथ आपण म्हणू 7.5%, 2 कोटी रोजगार दरवर्षी निर्माण होतील असं सांगितलेलं. जवळपास आता 3 वर्षामध्ये 6 लाखाचे त्या ठिकाणी रोजगार निर्माण झालेले आहेत. स्किल असलेले त्या ठिकाणी बेरोजगार यांची संख्या कमी होते. म्हणजे आज जवळपास 30% जे अनएम्प्लॉइड आहेत त्यांना स्किलही नाहीये. त्यामुळे या इकॉनॉमिक सर्व्हे मधनं यांच्या ज्या स्कीम आहेत स्टार्टअप इंडिया, नंतर स्टँडअप इंडिया, मेक इन इंडिया, हे सगळे फेल तर झालेलेच आहेत. परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, ऍग्रिकल्चर या सर्व क्षेत्रामध्ये पिछेहाट झालेली दिसते. 2च मुद्दे फक्त सांगेन. बेटी बचाव, फार मोठा गाजावाजा केला बेटी बचावच्या योजनेचा. याची अॅन्युअल नियतव्यय काय आहे 200 कोटी रुपयाचा. म्हणजे या देशामधल्या बेटी कशा तऱ्हेने वाचणार आहेत. संपूर्ण 30 राज्यांमध्ये 200 कोटी रुपये त्यांनी त्या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत. आणि अनेक या गोष्टी जर तुम्ही पाहिल्या तर या जे बोललं जातं ते होत नाहीये. 6,000 कोटीचं पॅकेज दिलं लेदर इंडस्ट्रीला, इकॉनॉमिक सर्व्हेने सांगितलंय काही झालेलं नाही, त्याच्यामध्ये काही वाढ झालेली नाही. त्यामुळे पंतप्रधान फार मोठे मोठे गमजा मारतात, अर्थमंत्री फार मोठ्या गमजा मारतात, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये आर्थिक स्थितीवरती पूर्णपणे हे सरकार उघडं पडलेलं आहे. एके ठिकाणी म्हटलं होतं की त्यांनी आमचा इन्फ्लेशन रेट हा कमी राहिलेला 3 वर्ष हे आमचं श्रेय आहे. आता म्हणतात त्या ठिकाणी इन्फ्लेशन वाढण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा आहे की जे ऑइल प्राइसेस कमी होते त्याच्यामुळे इन्फ्लेशन झालंय, त्यावेळेला क्रेडिट घेतलं. आता ऑइल प्राइसेस वाढले ते इन्फ्लेशन वाढेल म्हणून आता त्या ठिकाणी ऑइल प्राइसेसवरती खापर फोडलं जात आहे. त्यामुळे हे सरकार पूर्णपणे त्या ठिकाणी खोटं बोलणारं सरकार याच्यातून दिसतंय. आपण जाऊया या सगळ्या भडीमाराच्या नंतर माधव भंडारी याला उत्तर देतील, पण त्याच्या आधी एक छोटेसे मुद्दे घेऊन मी जातो. प्रवीण देशपांडे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यांच्याकडे. प्रवीण देशपांडे,
या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये मला 4 बदल दिसतात. त्यातला पहिला बदल जो आहे तो म्हणजे 34 लाखापेक्षा अधिक नवे करदाते आपल्याकडे टॅक्स ब्रॅकेटमध्ये आज आलेले आहेत. बिगर शेती व्यवसायापैकी 24 कोटीच्या 25% म्हणजे जवळपास 6 कोटी लोक आता इन्कम टॅक्सच्या ब्रॅकेटमध्ये आले आहेत. अर्ध्या अधिक बिगर शेती कामगार वर्ग आता कर भरायला लागलेला आहे किंवा कर भरायला करपात्र झालेला आहे. आणि नोटबंदीच्या नंतरच्या काळामध्ये ज्या बँकांमधल्या गुंतवणुका आहेत त्या गुंतवणुकांमध्ये बचतींमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. म्हणजे फॉर्मल सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट व्हायला लागले की जी पूर्वी सावकारांकडे किंवा इन्फॉर्मल सेक्टरमध्ये किंवा पॅरलल इकॉनॉमीमध्ये काळ्या पैशामध्ये होत होती ती आता इकडे व्हायला लागलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर याच्या रचनेकरता काय संकेत मिळत आहेत आणि त्याहीपेक्षा सुद्धा वैयक्तिक इन्कम टॅक्स जो आहे त्या इन्कम टॅक्सच्या कमी जास्त स्लॅब करण्याबद्दल काय संकेत आहे असं वाटतं? ओके, आपला पहिला प्रश्न जो होता की करदाते वाढलेले आहेत, तर आता आपलं डिमॉनिटायझेशन जेव्हा झालं त्या डिमॉनिटायझेशनमध्ये बरेचशी काळा जो पैसा होता तो बँकेमध्ये डिपॉझिट झाला आणि नॅचरली एकदा बँकेमध्ये पैसा आला म्हणजे तो रेग्युलर फ्लोमध्ये इकॉनॉमीच्या रेग्युलर फ्लोमध्ये येतो. त्यामुळे तो करदात्याला टॅक्समध्ये दाखवावाच लागतो तो. त्यामुळे या डिमॉनिटायझेशनमुळे करदाते खूप वाढलेत कारण खूप जणांकडे जो कॅश होती ती कॅश बँकेमध्ये डिपॉझिट झाली. तर त्यामुळे हे एक मोठं कारण आहे की ज्याने करदाते वाढलेले आहेत. म्हणजे आधी आपले जे 3-3.5% जे टोटल पॉप्युलेशनचे करदाते आहेत ते आता वाढून कदाचित माझे 5% 6% होतील यावर्षी. त्यामुळे करदात्यांचं वैयक्तिक करदात्यांचं प्रमाण वाढेल. त्यामुळे सरकारचा जो उद्देश आहे की टॅक्स बेस वाढवायचा, कारण टॅक्स व्हर्टिकली वाढवला तर लोकांना पिंच होतं पण बेस वाढवला तर सगळ्या लोकांकडनं थोडा टॅक्स मिळतो. तर हे जे उद्दिष्ट होते हे डिमॉनिटायझेशनमुळे साध्य झालं. दुसरा जो सरकारने यावर्षी घेतला GSTचा जो निर्णय घेतला त्या GSTमुळे सुद्धा टॅक्स करदात्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे 1 डिसेंबरमध्ये 98 लाख रजिस्ट्रेशन झालेले आहेत देशामध्ये. हे एवढं मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन होत आहेत आणि त्यामुळे साहजिकच कराचं प्रमाण देखील वाढत आहे. आता या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये डायरेक्ट टॅक्सचं जे प्रमाण आहे ते प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष करावर काय परिणाम होईल? तर प्रत्यक्ष करावर परिणाम होईल डेफिनेटली परिणाम, कारण बेस वाढलेला आहे टॅक्सचा, करदाते वाढलेले आहेत. त्यामुळे डायरेक्ट टॅक्सचं जे रिकव्हरी आहे ती वाढेल. इनडायरेक्ट टॅक्समध्ये सुद्धा आत्ता तरी फरक जास्त वाढलेला नाही आहेत. इनडायरेक्ट टॅक्स हा मागच्या वर्षीपेक्षा कमी आहे पण कदाचित हे GST आणि अप्रत्यक्ष करांचा बोजा शेवटी हा गरीबावर पडत असतो, गरीबावर पडत, हा काही श्रीमंतावर पडत नाही. त्या दृष्टिकोनातून काय संकेत मिळत आहेत? इनडायरेक्ट टॅक्स आता म्हणजे इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये हे कलेक्शन कमी झालेलं आहे टॅक्सचं. पण आता जेव्हा GST जेव्हा रेग्युलराइज होईल, आता काय आहे की आता आपल्याकडे 5 टॅक्स रेट आहेत, 0%, 5%, 12%, 18% आणि 28%. आता हे हळूहळू चेंज करून फक्त एका टॅक्सवर सरकार येणार आहे. त्याच्यामुळे काय 15 आणि तो कर 15 ते 18% पर्यंत असेल. त्यामुळे महागाईवर फरक पडेल त्याच्यामुळे, कारण आज काही गोष्टींवर 28% कर आहे, तो रेग्युलर जाऊन 15 ते 18%वर तो येईल. त्याच्यामुळे महागाई इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये काही बदल होईल या रचनेत? इन्कम संकेत आहेत. हो, इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये बदल होतील कारण ही जी 2.5 लाखाची जी मिनिमम एक्झेम्पशन लिमिट आहे ते 3 वर्षापूर्वीचं आहे. GST, नोटबंदी, गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल, काही ठिकाणी झालेला कमी पाऊस या पार्श्वभूमीवर हे साधारणतः शेवटचं असणारं बजेट असं आपण तांत्रिकदृष्ट्या म्हणूया. याच्यानंतर तांत्रिकदृष्ट्या खरं तर एक बजेट ते सादर करतील परंतु एक मोठ्या बजेटची संधी आत्ताच आहे. काय आव्हान आहेत असं वाटतं आणि काय मर्यादा आहेत आत्ता? मर्यादा म्हणजे पंतप्रधानांनी आधीच सांगितलेलं आहे की हे लोकप्रिय बजेट असणार नाही. त्याच्यामुळे काही ॲडिशनल काही बेनिफिट्स अगदी मिळतील असं नाहीत किंवा ह्याच्यामध्ये जे अतिश्रीमंत लोक आहेत त्यांच्यावर ॲडिशनल बोजा पडेल अशी अपेक्षा आहे. जे जास्त इन्कम आहे त्यांचं. बिग बँक असेल का इन्क्रिमेंटल असेल? इन्क्रिमेंटल असेल. इन्क्रिमेंटल असेल. आपण जाऊया हे सगळे आक्षेप घेऊन जाऊया आपण माधव भंडारी यांच्याकडे. माधव भंडारी, कच्च्या तेलाच्या किमती जेव्हा कमी होत्या तेव्हा तुम्ही त्याचा फायदा ग्राहकांना करून दिला नाहीत. GST आणि निश्चलनीकरणानंतर परिस्थिती सावरलेली आहे असं काही दिसत नाही. शेअर मार्केटचा हा फुगा कोणत्याही क्षणी फुटेल अशा प्रकारचं आता वक्तव्य झालेलं आहे. कृषीचा घट्टा दर आणि त्याचबरोबर हमी भाव नसणं यामुळे कृषी क्षेत्राची झालेली दैना, आमच्या एकूणच अर्थव्यवस्थेची वाढ, परंतु त्याच्यामध्ये कोणत्याही रोजगार
निर्मितीचं, रोजगार क्षमतेचं कोणतंही पोटेन्शियल नसणं आणि बेटी बचावसाठी फक्त 200 कोटी त्यातून काहीही निघालं नाही, लेदर इंडस्ट्रीवर टाकलेले पैसे देखील वाया गेले, या सगळ्या पार्श्वभूमीवर इकॉनॉमिक सर्वेकडे भारतीय जनता पक्ष कसा पाहतोय? हा जो आर्थिक पाहणी अहवाल आपल्या समोर आला आणि त्याच्याबद्दलचे वेगवेगळे आक्षेप या चर्चेमध्ये आणि एकंदर गेले 2 दिवस वेगवेगळ्या क्षेत्रातून घेतले जात आहेत. काही जण या अहवालाचं स्वागतही करतात आणि काही जणांनी या अहवालामधले काही मुद्दे योग्य म्हटले तर काही ज्याबद्दल आक्षेप आहेत आणि हे स्वाभाविक आहे, वेगवेगळ्या प्रकारची मतं असणं स्वाभाविक आहे. हा जो 2017-18चा आर्थिक पाहणी अहवाल आपल्या समोर सादर झालाय त्याच्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेचं सध्याचं जे चित्र समोर आलंय ते निश्चितपणे आश्वासक आहे. याच्यात कुठे जसं म्हटलेलं नाही की आमच्यासमोर कुठलीच आव्हानं नाहीत, आमच्यासमोर कुठलाच प्रश्न नाही, सगळे प्रश्न सुटलेत असा कुठलाही दावा केलेला नाही. अत्यंत वस्तुस्थिती निदर्शक ज्या क्षेत्रामध्ये आव्हानं आहेत त्या आव्हानांची नोंद त्या पद्धतीने घेतली आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी प्रगती केली, ज्या ठिकाणी चांगली कामगिरी केली त्याची नोंद त्या पद्धतीने घेतली. त्यामुळे वस्तुस्थिती दाखवणारा अहवाल आहे, वस्तुस्थितीचं खरं चित्र लोकांसमोर ठेवणारा अहवाल आहे. आणि मग त्याच्यामध्ये जे आक्षेप घेतले जात आहेत की विकास दर काढण्याची पद्धत बदलली, आधार बदलला, 2005च्या ऐवजी 2014चा आधार धरायला लागले. आता 2005चा आधार हा सुद्धा त्याच्या आधीचा कुठला तरी बदललाच होता ना. विकास दराचा आधार धरण्याचं सूत्र हे दर 10 वर्षांनी बदललं जातं. हे काही 2005 नंतर 2014-2005 बदलायचंच नाही असं काही कुठे घटनात्मक तरतूद नाहीये. ती त्यातली व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेनुसार ते बदललं, त्या बदललेल्या सूत्रानुसार ते घेतलेलं आहे. त्यामुळे त्या आक्षेपामध्ये काही फार तथ्य नाही. ज्या पद्धतीने विकास दराचं विश्लेषण केलंय हा फक्त सरकारने मांडलेला विकास दर नाहीये तर ज्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहेत ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं मूल्यमापन करतात आणि ज्यांच्या मूल्यमापनावर जगाची अर्थव्यवस्था ठरते त्या अर्थसंस्थांनी सुद्धा याच आर्थिक पाहणीच्या अहवालाला दुजोरा देणारे मूल्यमापन केलेलं आहे आणि ही आकडेवारी त्याच्याशी जुळणारी आकडेवारी आहे. त्यामुळे या आर्थिक पाहणी अहवालामध्ये सरकारने काही स्वतःच्या कल्पनेचं चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला वगैरे अशातला काही भाग नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यात आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की डिमॉनिटायझेशन आणि जीएसटी या दोन याच्यामुळे देशाचा आर्थिक विकास थंडावेल अशी टीका मोठ्या प्रमाणावर केली जात होती. देशाच्या अर्थमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं होतं की काही प्रमाणामध्ये आपल्याला विकासाचा दर थंडावलेला दिसेल, कमी झालेला दिसेल, पण आपण काही 2 किंवा 3 तिमाहीमध्ये आपण त्याच्यावर मात करू. आणि हे जे म्हटलं होतं ते आता आपण खरं करून दाखवलंय की 2016-17 मध्ये आपण या आत्ताच्या वर्षामध्ये जो विकास दर गाठतोय तो देशात जगातला सगळ्यात जास्त विकास दर आपण गाठतो. आज आपल्यापेक्षा प्रगत दर असलेला फक्त चीन होता, आपण चीनला मागे टाकलाय. बाकीचे प्रगत देश तर आपल्या निम्म्याच्या विकास दरात आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीची चर्चा आपण ही करतो स्वाभाविकपणे राजकीय भूमिकेमधून टीका करत राहणं आणि आपण विरोधक आहोत त्यामुळे विरोधकाच्या भूमिकेत राहणं हे अपरिहार्यता असते, त्याला काही इलाज नाही. पण जो बदल आहे अर्थव्यवस्था निश्चितपणे बळकट झाली. देशाचं हे डिपॉझिट्स वाढलेली आहेत, फॉरेन डिपॉझिट्स वाढलेले रिझर्व्ह वाढलेले आहेत आणि मुख्यतः तेलाचा मुद्दा जो आहे ज्या वेळेला तेलाच्या किमती कमी होत होत्या त्यावेळेला सरकारने त्याचा फायदा जनतेला न देता पैसा अधिक घेतला, ते कर वसूल करत राहिले. पण त्याच्यातून जो पैसा आला तोच पैसा हा या रिझर्व्ह मध्ये जाताच गेला. त्याच्याबरोबर आपण गेल्या 3 वर्षामध्ये पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये जो पैसा गुंतला, भांडवली गुंतवणूक केली, तो पैसा त्यातून आला. आणि आज जर महागाई निर्देशांक आणि विशेषतः पेट्रोल डिझेलमुळे होणाऱ्या महागाईची चिंता आपल्याला सगळ्यांना आहे, त्याच्यामध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांची जी सरकार देशामध्ये आहेत त्यांनी जीएसटीच्या बाबतीत पेट्रोल डिझेल जीएसटी खाली आणायला एकदा साथ दिली तर या पेट्रोल डिझेलच्या किमती 30-35 रुपयांनी कमी होतील. पेट्रोल डिझेलच्या किमती जीएसटी खाली आणणं हा त्याला सगळ्यात चांगला मार्ग आहे. सरकारचा तो आग्रह आहे. जीएसटी काउन्सिलमध्ये त्याच्यावरती एकमत झालं पाहिजे आणि ते झालं तर मग जनतेला भेडसावणारा हा प्रश्न सोडवणं काही फार मोठा अवघड नाहीये. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमतीबद्दलची चिंता ही सरकारला जशी म्हणजे सगळ्यांना तशी सरकारला सुद्धा आहे. बेरोजगारीचा मुद्दा जो आहे तो सुद्धा मुद्दा
तेवढ्याच गांभीर्याने सरकारने नोंदवलेलं आहे की रोजगार निर्मिती आणि शिक्षण यांची सांगड घालणं आजचं म्हणजे आज एक चित्र विदारक चित्र देशासमोर आपल्या समोर सगळ्यांचं असं आहे की एका बाजूला आपण बेरोजगारीची चर्चा करतो, इतके लाखो इतके करोडो लोक बेरोजगार आहेत म्हणतो, आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. म्हणजे अगदी आता महाराष्ट्रात चालू असलेलं उदाहरण देतो की आपण शेतमजुरांच्या परिस्थितीबद्दल बोलतो, पण ऊस तोडणी कामगार उपलब्ध नाहीत म्हणून महाराष्ट्रातला ऊस तोडला जात नाही. म्हणजे एका बाजूला रोजगार हमी योजनेवरती कामगार नाहीत, एका बाजूला लोकांना काम नाही म्हणून आपण सांगतो, आणि दुसऱ्या बाजूला ऊस तोडणी कामगार उपलब्ध नाहीत म्हणून महाराष्ट्रामधला ऊस तोडला जात नाही. ऊस गाळप करणारे कारखाने हातावर हात बांधून चिंतेने उभे आहेत, हे चित्र बघतो. त्यामुळे हे जे एक विलक्षण विरोधाभासाचं चित्र आहे हे अनेक क्षेत्रामध्ये आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये अशा तऱ्हेचं चित्र निर्माण झाले की एका बाजूला तर रोजगार पाहिजे हे म्हणणाऱ्यांची संख्या आहे आणि दुसऱ्या बाजूला रोजगारांची आणि त्यांची सांगड घातली जात नाही. गेल्या 70 वर्षामध्ये आपण जे काही सामाजिक आर्थिक वास्तव तयार करण्याचा प्रयत्न केला त्याचे हे परिणाम आहेत आणि त्या परिणामांची फळं आज आपल्याला भोगावी लागतात. बेरोजगारीचा मार्ग काढण्यासाठी सरकारने कौशल्य विकासावर भर दिला. बरोबर आहे, त्या मुद्द्यावर आपण येऊया. पण बेरोजगारीच्या मुद्द्यावर मगासपासून सचिन सावंत यांना काही मुद्दे मांडायचे आहेत. सचिन सावंत, नाही काय झालंय की आता ते पकोडे तळण्याचा नवीन उद्योग सुरू झाल्यामुळे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अशा तऱ्हेचं चित्र निर्माण झालं असावं. म्हणजे जे ऊस तोडणी कारभार येत नाहीत म्हणून पकोडे तळत असतील. काय एक लक्षात घेतलं पाहिजे की या देशामध्ये खऱ्या अर्थानं जो तुम्ही आश्वासन दिलं होतं 2 कोटी रोजगाराचं ते पूर्ण झालेलं नाही. आणि तुम्ही ऐका भंडारी साहेब, ज्या तऱ्हेनं उत्तरं दिली जातात या देशामध्ये ते अतिशय गंभीर आहेत. या देशामध्ये जर त्या ठिकाणी तुमचे मुख्यमंत्री जर स्वतः म्हणत असतील की शेतकऱ्यांच्या मुलांनी नोकऱ्या शोधू नये, त्यावेळेला किती अनास्था वाढलेली आहे हे या त्याच्या देशामध्ये दिसून येतं. म्हणजे सरकारच्या दृष्टिकोनातून जर बघायचं झालं तर या लोकांचा त्या ठिकाणी थट्टा उडवली जाते. आता मगाशी बोलता जी अगोदरच्या वक्त्यांनी चर्चा केली होती, मला वाटतं देसी जे आहेत त्यांना की या देशामध्ये आता त्या ठिकाणी टॅक्सच्या स्ट्रक्चरमध्ये लोक आली. तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की या देशामध्ये गेल्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये टार्गेट ठरवण्यात आलं होतं आणि या गव्हर्नमेंटने टार्गेट ठरवलं होतं की जवळपास 1,90,000 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी टॅक्स कलेक्शन होईल. या 2017च्या डिसेंबर पर्यंत जे आकडे आता इकॉनॉमिक सर्व्हेने देखील त्या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे त्याला की हे जवळपास 1 लाख कोटीच त्या ठिकाणी टॅक्स कलेक्शन झालेलं आहे. म्हणजे 90,000 कोटी रुपयाचं टार्गेट त्याच्यामध्ये मिस झालेलं आहे. फिस्कल डेफिसिट त्या ठिकाणी जे टार्गेट 3.5% ठेवलं होतं तेही मिस झालेलं आहे. या केंद्र सरकारला 50,000 कोटीचं त्या ठिकाणी कर्ज नव्यानं काढावं लागलंय, ही वस्तुस्थिती आहे. ट्रेड डिफिसिट वाढत चाललाय, इम्पोर्ट वाढत चाललाय, एक्सपोर्ट कमी होत चाललाय. एक्सपोर्टचं प्रमाण हे गेल्या म्हणजे जवळपास अनेक महिन्यांमधलं सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आजची परिस्थिती निश्चितपणे ती काही दिसत नाही. मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स जर पाहिलात तर जवळपास आता 3.7%ला यांनी आणलेला आहे. आमच्या कालावधीमध्ये तो 4.3% होता. त्यामुळे आपल्याला एक चित्र दाखवण्याचा प्रयत्न होतोय, परंतु वस्तुस्थिती काय सांगते की आजच्या परिस्थितीमध्ये नव्यानं जे रोजगार झाले पाहिजेत, निर्माण झाले पाहिजेत, त्याच्या दृष्टिकोनातून जी पावलं उचलली पाहिजे ती उचलली जात नाहीत. तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला जो एक्स्ट्रा रेव्हेन्यू मिळतोय जवळपास 6 लाख कोटी रुपये हे जमा झाले. तुम्ही लक्षात घ्या या 3 वर्षामध्ये पेट्रोल डिझेलच्या वरती टॅक्स जो लावून त्या ठिकाणी 6 लाख कोटी रुपये जमा झाले. त्याचा विनियोग कसा केला असेल, त्याचा विनियोग कसा केला असेल. आज जवळपास शिक्षण क्षेत्र, हेल्थ सेक्टर या दोन्ही ठिकाणी त्याची गुंतवणूक झालेली नाहीये. माधव भंडारीकडे उत्तर घेऊया. सचिन सावंत 40% बजेटरी कट लावलेला आहे. सचिन सावंत, महसुली तुटीचे जे आपले आकडे आहेत त्याच्यावर काही वेगळी निरीक्षण आहेत ती मी चंद्रशेखर टिळक यांना विचारण्यापूर्वी माधव भंडारी काय उत्तर द्याल? मला सावंत साहेबांचं एका गोष्टीचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी पकोडा विकणारा माणूस हा बेरोजगार असतो आणि पकोडा विकणाऱ्या माणसाबद्दल, त्या माणसाबद्दलची काँग्रेसची मानसिकता त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली. त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे. मुळामध्ये फक्त पांढऱ्या कॉलरचे रोजगार हेच रोजगार ही भावना जी रुजवली, याच्यामध्ये काँग्रेसने या देशातली श्रमप्रतिष्ठा मोडून काढली.
आणि मग श्रमप्रतिष्ठा मोडून काढल्यानंतर ज्याच्यामध्ये श्रम करावा लागतो असा कुठलाही रोजगार, ज्याच्यामध्ये माणूस स्वतःच्या पायावर उभा आहे असा कुठलाही रोजगार हा रोजगार नाही, हे त्यांनी ठरवून टाकलं. आणि त्यामुळे म्हणजे चहावाला पंतप्रधान होणार का, इथपासून पकोडावाला पैसे मिळवतो का, पकोडावाला रोजगार करतो का, म्हणजे ही सगळी मानसिकता अत्यंत सरंजामदारी प्रवृत्तीचं इतकं अभद्र प्रदर्शन हे फक्त काँग्रेस करू शकते. ठीक आहे, पण त्यांनी ते करत आपण या मधल्या काळामध्ये राजकीय या 4 वर्षामध्ये 55 लाख लोक हे प्रॉव्हिडंट फंडच्या कक्षेत आले. याच काळामध्ये जवळजवळ एकट्या महाराष्ट्रामध्ये 30 लाख पेक्षा जास्त लोकांना मुद्राखाली कर्ज दिलं गेलं आणि हे कर्ज 5,000 पासून 5 लाखापर्यंत दिलं गेलं. त्याच्यातून त्यांनी रोजगार निर्मिती केली आणि आपल्या देशामध्ये संघटित क्षेत्रातल्या नोकऱ्यांखेरीज सर्व प्रकारच्या रोजगाराची नोंद ठेवण्याची, त्याची दखल घेण्याची कुठल्याही प्रकारची व्यवस्था गेल्या 70 वर्षात उभी केलेली नाही. नोकऱ्यांचा आपला आधार काय, तर संघटित क्षेत्रामध्ये किती नोकऱ्या दिल्या, किती नोकऱ्या गेल्या, या पलीकडे आपली बेरोजगारीची चर्चा सरकत नाही. अर्धरोजगाराबद्दल आपण बोलत नाही. आणि पूर्ण बेरोजगार कोण याची व्याख्या कुठली, तर जो कुठल्या तरी नोकरीत कंपनीत नोकरीला लागलेला नाही तो बेरोजगार. त्यामुळे मुळामध्ये रोजगाराची चर्चाच या ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने केली जात नाही. असंघटित क्षेत्रातल्या रोजगाराबद्दल, चर्चेतला शेवटचा जमा करण्याची यंत्रणा गेल्या 70 वर्षात तयार केली नाही. या छोट्याशा विषयावरच्या चर्चेतला शेवटचा मुद्दा नंतर मी जातो चंद्रशेखर पद्धतीने रोजगाराच्या विषयाकडे बघून. सचिन सावंत तुमचे आक्षेप. सचिन सावंत किती म्हणजे कसं आहे, एकच मुद्दा सांगेन, किती दांभिकपणा आहे. म्हणजे या 10 वर्षाच्या युपीएच्या कालावधीमध्ये 12.5 लाख रोजगार तयार झाले, हे लक्षात घेतलं पाहिजे. या ठिकाणी त्यावेळेला टीका करताना कुठले मुद्दे केले होते, त्यावेळेला ही अशास्त्रीय वाटलं नाही त्यांना. रोजगार तयार त्यावेळेला फॉर्मल सेक्टर मधल्या रोजगाराच्या बद्दल अशास्त्रीयपणा नाही झाला. त्याच्यामध्ये मोदी असतील सगळेच जण त्या ठिकाणी अरुण जेटलींपासून टीका करत होते. मी एका महत्त्वाच्या, कारण काय झालं की उघडे पडत चालले. मी एका नवीन तर्क काढायचा. पकोडे तळणारे त्यावेळेला त्या ठिकाणी बोलले नाही की पकोडे तळणारे किती उघडे पडले नाही. अलवट उलट 70 वर्षांमध्ये दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. आपण बजेट सचिन सावंत माधव भंडारी आपण राजकीय चर्चा नंतर करूया. आपल्या सोबत अनेक अर्थतज्ञ देखील आहेत. आपण जाऊया अजित अभ्यंकर यांच्याकडे. अजित अभ्यंकर, शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ होती आहे, मालाला हमी भाव नाही आणि उत्पादन खर्च वाढतोय. जी पावसावर आधारित शेती आहे त्या शेतीमध्ये साधारणतः जर 100 ॲव्हरेजच्या पेक्षा सुद्धा जर थोडा कमी पाऊस झाला तर त्याचा परिणाम जवळपास 25% हा त्याच्या उत्पन्नावर आणि उत्पादनावर होणार आहे. अशा प्रकारचा स्पष्ट संकेत पहिल्यांदा मिळतोय. 15% कमी येईल अशी अपेक्षा आता व्यक्त करण्यात आलेली आहे. हे खूप चिंताजनक आहे, विशेषतः ज्याला आपण इंग्रजीमध्ये ॲग्रेरियन डिस्ट्रेस म्हणतो किंवा ग्रामीण भारताचा आक्रोश म्हणतो, त्याच्याविषयीचा स्पष्ट संकेत आहे. काय संधी आहे, काय धोका आहे, बजेट तयार करताना काय सांगाल? हे पहा, सगळ्यात पहिली गोष्ट, आपण अर्थसंकल्पाविषयी किंवा इकॉनॉमिक सर्व्हेविषयी चर्चा करताना आज काहीतरी पहिल्यांदा अवकाशातून आपल्याला भारत देश दिसला आणि त्याच्याबद्दल सर्व्हे चालला अशा पद्धतीनं बोलायला नको. एक बेसिक कॉन्ट्रॅडिक्शन लक्षात घ्या शेती क्षेत्रातली काय आहे ती, म्हणजे अर्थव्यवस्थेची, पण शेती क्षेत्रामध्ये ती आपल्याला त्याचा भयंकर मोठा इन्सिडन्स आहे. सो ती कॉन्ट्रॅडिक्शन अशी आहे, तो आंतरविरोध असा आहे की देशाचं जे एकूण राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याच्या साधारणपणे 12% उत्पन्न शेतीमधनं येतं. परंतु रोजगार म्हणजे नोकरी अशा अर्थाने नव्हे, ऑक्युपेशन अशा अर्थाने जर पाहिलं, लेबर फोर्स अशा अर्थाने जर पाहिलं तर 50% इतका लेबर फोर्स हा समाजातला, म्हणजे काम करणारे लोक, शेतकरी म्हणून, शेतमालक म्हणून, शेतमजूर म्हणून काही असतील ते शेतीमध्ये आहेत. म्हणजे 50% लोकांकडे 12% उत्पन्न आहे. आणि ते जे उत्पन्न आहे ते सुद्धा हमी भाव वगैरे या इतक्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत वाटेल त्या पद्धतीने या सरकारने केलेली आयात आणि त्याच्यावरती आयात ड्युटी न लावणं, म्हणजे सगळ्या परदेशी संस्थांना अनुकूल अशा प्रकारची शेतीच्या आयातीची धोरणं, निर्यातीची धोरणं, यामुळे हे उत्पन्न तुटपुंज सुद्धा कमी होतं आणि रोजगार मात्र इकडून तिकडे जात नाही, ही समस्या. म्हणजे या ठिकाणी आपण दोन्ही गोष्टींवर एका वेळी बोललं पाहिजे की फूड प्रोसेसिंग वाढवणं
की ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्सवरती देशांतर्गत फूड प्रोसेसिंग होईल, अशा प्रकारचा रोजगार त्या ग्रामीण भागातच निर्माण होईल याची आवश्यकता आहे. त्याच्याऐवजी स्टेशनवरती कोणतरी भजी दळते मग तो रोजगार निर्माण झाला नाही का, असले काहीतरी बाष्कळ काहीतरी उदाहरणं देऊन त्याच्याबद्दल तुमची व्हॅल्यू जजमेंट काय आणि आमची व्हॅल्यू जजमेंट काय, हे माझ्यामध्ये बाष्कळ चर्चा आहे. मुख्य मुद्दा हा आहे की शेतीमध्ये जो अर्ध रोजगार आहे, जो मनुष्य शेतीत आहे तो शेतीत काम करत नाहीये कारण त्याला कामच नाहीये पुरेसं, आणि शेतीत असलेल्या प्रत्येक नव्या पिढीतल्या माणसाला शेतीतून बाहेर पडायचे, या वास्तवाचा आपण काय करणार आहोत, तिथं त्याला तो टिकून राहील असा एक उत्पन्नक्षम रोजगार, शाश्वत रोजगार, उत्पन्नक्षम शेती अशी कशी रूपांतर करता येईल, हे आपल्या समोरचं आव्हान आहे. आणि त्या दृष्टीनं पाहता या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये किंवा या सरकारच्या दृष्टिकोनामध्ये काही नवीन नाही आणि काँग्रेसकडे काही होतं असं माझं म्हणणं नाहीये, परंतु या सरकारकडे ते अजिबातच नाहीये. ओके, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं, याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे. चंद्रशेखर टिळक, उद्या अर्थसंकल्प सादर होताना त्याच्या पूर्वसंध्येला या देशाची आर्थिक स्थिती काय आहे, या देशातल्या शेतीची अवस्था काय आहे, या देशातल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर, महसुली तूट, त्याचबरोबर गुंतवणूक, निर्यात, या सगळ्याचं विवेचन आपल्याला या आत्ता आर्थिक सर्वेक्षणामध्ये दिसतं. काय आत्ता आव्हानं आहेत, काय धोके दिसत आहेत आणि त्याहीपेक्षा सुद्धा काय संधी आहे, ज्याचा मगाशी मी देशपांडे साहेब बोलत असताना सांगितलं की एक संधी आहे का प्रचंड मोठी बिग बँग अशा स्वरूपाचा बजेट सादर करण्याची, का आहे त्याच निवडणुकांचा वेध घेत एक इन्क्रिमेंटल बजेट सादर करण्याचं मानसिकता दिसून येऊ शकते. काय आव्हानं, काय संधी, शिक्षण, रोजगार, आरोग्य, पायाभूत सेवा सुविधा, या सगळ्यांबद्दलचे स्पष्ट संकेत आपल्याला मिळत आहेत. महसुली तुटीविषयी मगाशी जो मुद्दा सांगितला गेला तर त्याचा आकडा 3.5 वरून सचिन सावंत 3.2 पर्यंत आलाय, विच इज अ गुड थिंग इन माय ओपिनियन. बोला. आपण दोन गोष्टींचा विचार करूया की विशेषतः आपण अर्थसंकल्पाच्या संदर्भात बोलतोय म्हणून उद्याचा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या या कालखंडाचा जर खरोखर शेवटचा अर्थसंकल्प असेल, जर आर्थिक वर्ष बदललं नाही अशा अर्थाने, तर मला स्वतःला असं वाटतं की मुळातच 26 मे 2014ला हे सरकार सत्तारूढ झाल्यापासूनचं जर अर्थकारण पाहिलं तर सगळे महत्त्वाचे निर्णय हे अर्थसंकल्पाच्या बाहेर घेतले गेलेले आहेत. फार मोजके निर्णय हे अर्थसंकल्पामध्ये जाहीर झालेले आहेत. मग ते डिमॉनिटायझेशन असेल, ते GST असेल, ते स्किल इंडिया असेल. त्यामुळे उद्या खरोखरच अरुण जेटली काही नवीन वेगळी घोषणा या चर्चेच्या संदर्भात करतील का, हा माझा पुढचा प्रश्न आहे. पण जर सरकारचं अर्थकारण म्हणून पाहायचं झालं तर मगाशी जो अजित अभ्यंकरांनी मुद्दा मांडला, कारण या सरकारचा कालावधीच्या दृष्टीने जे काही आता 12-14 महिने त्यांच्या हातात राहिले असतील त्या दृष्टीने जर विचार केला तर मगाशी अजित अभ्यंकरांनी असा मुद्दा मांडला की 12% उत्पन्न देणाऱ्या कृषी क्षेत्रावरती 50% जनता अर्थार्जनासाठी अवलंबून आहे असं आपण म्हणू. मग ते रोजगार, बेरोजगार, अर्थरोजगारामध्ये जाऊया नको. ही अनामली जर दूर करायची असेल तर मुळात दुसऱ्या क्षेत्राकडनं कुठचा तरी पैसा तिथे तुम्हाला वळवावा लागतो. आज अशा प्रकारची अर्धरोजगारी किंवा बेरोजगारी फक्त कृषी क्षेत्रामध्ये अशातला भाग नाही. आपल्या राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नामध्ये 54% वाटा देणाऱ्या सेवा क्षेत्रामधली अनेक अंग अशी आहेत की जिथे आपण त्या काळाच्या स्पर्धेमध्ये टिकू शकलो नाही, म्हणून अर्धरोजगारी आहे. आणि आज मितीला तो जो वयोगट आहे तो वयोगट वाढताय आणि 2-2.5% जे मतदान वाढतं ते या मतदान टक्क्यातनं येतं. म्हणजे एका बाजूला ही राजकीय मतदारसंघ आहे आणि दुसऱ्या बाजूला ते आर्थिक आव्हान आहे. आणि याचा काही प्रमाणामधला उल्लेख हा यंदाच्या आणि आधी गेल्या वर्षीच्याही आर्थिक आढाव्यामध्ये होता. याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. असं म्हणताना कृषी क्षेत्राविषयी किंवा शेती क्षेत्राविषयी कोणतीही असंवेदनशीलता मला दाखवायची नाही. परंतु कोणतंही सरकार असू दे, कारण मगाशी जे दोघं जण ते भांडत होते मी समजू शकतो, त्यांच्या राजकीय रंगनिवेशाचा तो भाग आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला त्यातनं काहीही हाती लागत नाही, कारण आम्ही अर्थसंकल्पाचे बकरे असतो, आम्ही अर्थसंकल्पाचे निर्माते नसतो. अशा दृष्टिकोनातनं जर पाहायचं झालं तर मला सगळ्यात वाटणारी एक गोष्ट अशी आहे की गेल्या 2 वर्षामध्ये दिसलेली जी गोष्ट आहे, मी अजित अभ्यंकरांच्या एका मुद्द्याशी सहमत आहे की 36,000 हा आकडा कितपत वास्तव आहे निर्देशांकाचा. पण ते जे मगाशी प्राइस अर्निंग रेशिओची चर्चा करत होते ती आपल्यासारख्या देशाच्या शेअर बाजारामध्ये 30 वर्ष काढल्यानंतर मी सांगू शकेन. आणि ह्या सरकारनं ती नाडी ओळखली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की मुळात अर्निंगमध्ये आपण कंपनीचा भूतकाळ आणि वर्तमान काळ लक्षात घेतो, तर शेअर बाजाराच्या किमतीमध्ये आजचा वर्तमान काळ आणि नंतरचा भविष्य काळ आपण लक्षात घेतो. मुद्दा पहिला. मुद्दा दुसरा, साहजिक 6 दिवसांमध्ये 1000 सेन्सेक्स वाढणं म्हणजे लगेच हर्षद मेहता केतन पारेख आहे का हे आत्ता सांगणं कठीण आहे, कारण आज मितीला यातलं काहीही उघड झालेलं नाही. पण 2 महत्वाचे घटक आपण लक्षात घेतले पाहिजेत
की त्या संकेतांवरती हे शेअर बाजार जातोय. त्याचं डिमॉनिटायझेशन, जीएसटीची पार्श्वभूमी, याची चर्चा थोड्या प्रमाणात झाली म्हणून मी त्याचा आता उल्लेख करत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचा संकेत जो विशेषतः गेल्या 2-2.5 महिन्यांमधला आहे, त्याची 2 कारणं अशी आहेत की 2 वर्षापूर्वीच्या अर्थसंकल्पामध्ये अरुण जेटलींनी असं जाहीर केलं होतं की आज मितीला EPF मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना आणि NPS मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना एक वेळ अशी संधी दिली जाईल की त्यांना EPF मधनं NPS मध्ये किंवा NPS मधनं EPF मध्ये येता येईल. त्याच्या संबंधातली जी कार्यकारी मार्गदर्शक तत्व आहेत ती येत्या 8 ते 10 दिवसामध्ये निगडीत आहेत. मुद्दा पहिला. मुद्दा दुसरा, EPFOनं गेल्या 15 दिवसापूर्वी घेतलेला एक निर्णय आहे की आज मितीला EPFOला त्यांच्या एकूण गुंतवणूक योग्य रकमेच्या 15% रक्कम शेअर बाजारात गुंतवता येते. प्रत्यक्षात ती 10 ते 10.5% वरती गेलेली नाही. ही मर्यादा 26% वाढवता येणार आहे. शेअर बाजाराच्या दृष्टीनं हा संकेत अशासाठी महत्त्वाचा आहे की आज मितीला जसं मगाशी माधवराव भंडारी म्हणले तसं की 60% ह्या चीनच्या दरापेक्षाही आपण पुढे गेलो. यापेक्षा सुद्धा जगातला सगळ्यात सुरक्षित गुंतवणूक क्षेत्र आपलं आहे. मग ते शॉर्ट टर्म करता असेल, ते मीडियम टर्म करता असेल किंवा ते लॉंग टर्म करता असेल. आणि बाजाराला आत्ता संकेत असा मला वाटतो की सरकार अशासाठी महत्त्व देईल की जर ती वित्तीय तूट जी मगातपासून चर्चा करायची आणि मग ती अधिभारामधनं द्यायची नसेल, अरुण जेटलींचा लाडका विषय येतो, परंतु अधिभाराकडे जायचं नसेल आणि तूट जर मर्यादित ठेवायची असेल तर सरकारला डिसइन्व्हेस्टमेंटवरती काही प्रमाणामध्ये अवलंबून राहावं लागेल. आणि त्यामुळे आपण ज्या लॉंग टर्म कॅपिटल गेन्सची टॅक्सची चर्चा करतो, मला स्वतःला असं वाटतं की उद्या याचा उल्लेख होणार नाही. डायरेक्ट टॅक्सच्या बाबतीत सुद्धा सरकार तत्वतः मान्य करेल आणि कमिशनच्या रिपोर्ट करता थांबेल. मात्र दीर्घकालीन गुंतवणूक आणि पेन्शन फंड सारख्या देशांतर्गत संस्थांना यातनं चालना मिळेल. एक शेवटचा प्रश्न वेळेची बाधा लक्षात घेता, बिग बँग बजेट संधी आहे का त्याहीपेक्षा सुद्धा मागच्या पानावरून पुढे एक रेघ ओढली? बिग बँग ही संधी जरूर आहे, पण आजपर्यंतचा मोदी सरकारचा इतिहास बघू जाता असं काही फार मोठं क्रांतिकारी उद्याच्या अर्थसंकल्पात असेल असं मला वाटत नाही. आणि मुळातच अर्थसंकल्प दरवेळेला क्रांतिकारी असला पाहिजे असं कुठेही संकेत. ओके प्रेक्षक, उद्याचा बजेट कसा असेल या विषयावरची आणि आर्थिक राजकीय अशा स्वरूपाची चर्चा आपण पाहिली. त्यापेक्षा सुद्धा आर्थिक सर्वेक्षण अहवालात ते नेमके निष्कर्ष काय होते हेही आपण ऐकलं. आपण अर्थसंकल्पाचे बकरे आहोत, निर्माते नसतो असं चंद्रशेखर टिळक यांनी सांगितलं. तर सध्याच्या सरकारनं सगळे महत्त्वाचे निर्णय अर्थसंकल्पाच्या बाहेर घेतलेले आहेत. त्यामुळे उद्या अर्थसंकल्पात काही नवीन काही असेल अशी आशा नाही, परंतु आव्हानं मात्र पुष्कळ आहेत हे त्यांनी स्पष्टपणे मांडलं. विकासाचा दर जरी वाढला तरी सामान्य माणसाच्या आयुष्यात त्यांना काहीही फरक पडत नाही असं ते म्हणाले. आणि कच्च्या तेलाचे दर जेव्हा पडले तेव्हा सरकारनं लोकांना दिलासा दिला नाही. आता दर वाढल्यानंतर सरकारनं थोडं सोसायला हरकत नाही असं मत अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केलं. शेअर बाजारातील वाढ हा केवळ फुगवट आहे असं ते म्हणले. त्यामुळे 35,000चा आकडा हा काहीसा हेल्दी नाही असंही त्यांनी निरीक्षण नोंदवलं. संपूर्ण कृषी क्षेत्रच उघड पडल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेसकडे नवीन काहीच नव्हतं आणि या सरकारने निराश केल्याचं ते आवर्जून त्यांनी सांगितलं. तर इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये बदल होण्याची कोणतीही शक्यता प्रवीण देशपांडे यांनी शक्यता आहे असं त्यांनी व्यक्त केलं. परंतु टॅक्स ब्रॅकेट वाढलं याचा अर्थ लगेच आपल्याला सगळंच चांगलं झालं अशा स्वरूपाचं लोकप्रिय बजेट असणार नाही, तर श्रीमंतांवरचा भार वाढेल आणि अर्थव्यवस्थेला बळकटी आणणाऱ्या काही गोष्टी असतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तर सरकारच्या आर्थिक धोरणावर सचिन सावंत यांनी सडकून टीका केली. गेल्या वेळचं विकास दराचं स्वप्न लक्ष सरकारला पूर्ण करता आलेलं नाही. त्यांनी त्याकरता निकष बदलल्यामुळे विकास दरातली वाढ दिसते असा आरोप त्यांनी केला. आणि UPAच्या काळात विकास दर कसा चांगला होता याची आकडेवारी सादर केली. त्यावर हा अहवाल वस्तुस्थिती दाखवणार आहे असं उत्तर माधव भंडारी यांनी दिलं. आणि विकास दर वाढला नाही या सचिन सावंत यांच्या आरोपात काही तथ्य नसल्याचं सांगितलं. GST आणि नोटबंदी याच्यामुळे विकास दर थंडावेल ही भीती खोटी ठरल्याचं त्यांनी सांगितलं आणि अर्थव्यवस्था बळकट झाली असा दावा त्यांनी केला. आर्थिक आणि सामाजिक स्थितीचं खापर त्यांनी काँग्रेस सरकारच्या धोरणांवर फोडलं. प्रेक्षको, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, महागाई असे अनेक प्रश्न आज देशासमोर आहेत. या साऱ्याचं आव्हान उद्याचं बजेट कसं पेलणार हे महत्त्वाचं असतं. सामान्य माणसाला काय हवंय तर प्रामाणिक प्रयत्नांची संधी, त्याला हवं तसं वातावरण, सवलती, या सगळ्या गोष्टी करून हे निर्माण करता येईल असं काही सांगता येणार नाही. परंतु जागतिकीकरण एका बाजूला आणि नंतरची येणारी स्पर्धा दुसऱ्या बाजूला, याकरता सगळ्या घटकांनाच आज तोंड द्यावं लागतंय.
त्यामुळे त्यांच्या आशा, अपेक्षा, गरजा या सगळ्याचं प्रतिबिंब या अर्थसंकल्पामध्ये पडायला हवं. उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थव्यवस्थेच्या बळकटीकडे पावलं पडतात की येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार बिग बँग सारखं मोठं काही सवलतींचं सरप्राईज देणार, हा खरा प्रश्न आहे. कुठल्याही देशाचा पाया हा त्याच्या अर्थव्यवस्थेच्या मजबूतीवर अवलंबून असतो. देशाचा आर्थिक अर्थसंकल्प म्हणून तर अत्यंत महत्त्वाचा आहे, पण जेव्हा निवडणुका समोर असतात आणि निवडणुकांचा निकाल मागे असतात तेव्हा देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणाऱ्या अर्थसंकल्पाची गरज पुन्हा पुन्हा समोर येते. खुश करणाऱ्या योजनांपेक्षा बळकटी देणाऱ्या धोरणांची गरज आज या चर्चेतनं पुन्हा एकदा समोर आली. त्या दृष्टीनं काही विचार होतोय का, केलाय का, हे उद्या कळेलच. सर्व मान्यवरांचे, सहभागी मान्यवरांचे आभार. बेधडकमध्ये आज इथंच थांबूयात. सोमवार ते शुक्रवार दररोज भेटूयात ताज्या बातम्यांसाठी. पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.